मला ऑफिससाठी किंवा जॉबसाठी जाताना खूप सुंदर प्रकारे हेअरस्टाईल करायला आवडतं, पण माझे केस असे फ्रीझी आहेत, खूप बाहेर निघतात आणि अनमॅनेजेबल सुद्धा आहेत. तर मी ह्या हेअरस्टाईल कशा करू, हा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, पुन्हा एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत. आज बघूयात अगदी 30 सेकंदामध्ये होणाऱ्या तुमच्या फ्रीझी किंवा अनमॅनेजेबल केसांच्या हेअरस्टाईल. यासाठी तुम्हाला तुमचं फेवरेट सिरम घ्यायचं आहे. सिरम हातावरती आणि बोटांच्या मध्ये सुद्धा चोळून घ्यायचं आहे. कंगव्याने ज्या पद्धतीने केस विंचरतो अगदी तसे आपल्याला बोटाने असे केस विंचरून घ्यायचे आहेत, म्हणजे हे सिरम अगदी व्यवस्थित केसांना लागलं जाईल आणि आपले फ्रीझी झालेले केस आहेत किंवा बाहेर जे उडतात केस तर ते दिसणार नाही. एक लक्षात ठेवायचं आहे की हे सिरम आहे ते आपल्याला स्काल्पला किंवा म्हणजे आपल्या केसांच्या मुळाशी लावायचं नाही. आता जेव्हा बेबी हेअर्स असतात की जे केसांच्या अगदी वरती आपल्या माथ्यावरती दिसतात किंवा उभे राहिलेले दिसतात, तर त्यांना कसं मॅनेज करायचं, यासाठी तुम्हाला ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे, हातावरती चोळून घ्यायचं आणि जिथे तुमचे बेबी हेअर्स आहेत ते अगदी त्या डिरेक्शनने तुम्हाला अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायचे आहेत. आता ॲलोवेरा जेल तुम्ही स्काल्पला लावू शकता, त्यामुळे तुमचे केस सगळ्या पद्धतीने मॅनेज होतील. आता बघूयात या केसांच्या 3 सुंदर अशा हेअरस्टाईल. जॉबसाठी खूप घाई असते आणि आपल्याला तितकं सुंदर हेअरस्टाईल परफेक्ट हव्या असतात, अशा वेळेस तुम्ही या हेअरस्टाईल करू शकता. हेअरस्टाईल नंबर 1. तर यासाठी बघा मी केस छान विंचरून घेतलेले आहेत आणि ते आता एका मोठ्या क्लचरने मी ही हेअरस्टाईल कंप्लीट करणार आहे. केस मी माझ्या डाव्या हाताने पकडून घेणार आहे आणि उजव्या हाताने हा जो क्लचर आहे तो जिथे मी पोवणीसाठी केस पकडले आहेत त्याच्या जस्ट खाली ठेवायचे आहेत. वरून हा क्लचर मी खालच्या दिशेने घेतला आणि खालून अशा पद्धतीने फक्त रोल केलेला आहे आणि वरच्या दिशेने याचं तोंड केल्यानंतर जे उरलेले केस आहेत ते त्याच्यामध्ये तिथेच रोल करून घेतलेले आहेत. आणि ही अगदी 30 सेकंदाच्या आतमध्ये होणारी हेअरस्टाईल आहे. तेवढीच प्रोफेशनल दिसते आणि तुमचे केस अगदी व्यवस्थित राहतात. ही हेअरस्टाईल इतकी घट्ट राहते की तुमचा केस एकही केस इकडे तिकडे होत नाही आणि त्यामुळे तुमचं सर्व फोकस आहे ते तुमच्या जॉबवरती किंवा कामावरती राहतं. आता इथे आपण मोठा क्लचर वापरलेला आहे. ज्या मैत्रिणींचे केस छोटे आहेत मोठे त्यांच्यासाठी तुम्ही तुमच्या केसांच्या हिशोबाने क्लचर वापरू शकता, पण जर तुम्ही मोठा वापरला तर त्यामध्ये पूर्ण सर्व केस व्यवस्थित बसून जातात. आणि ही झालेली आहे आपली 30 सेकंदामधली हेअरस्टाईल नंबर 1. आता आपण बघूयात हेअरस्टाईल नंबर 2. आता हेअरस्टाईल नंबर 2 साठी ज्या मैत्रिणींना बन हेअरस्टाईल किंवा जे अपडो हेअरस्टाईल असतात वरती बांधलेले केस अशा आवडत नसतील त्यानंतर त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल उत्तम आहे. तर तुम्ही या पद्धतीने काय करायचं आहे, समोरून तुमच्या आयब्रो पॉईंट आहे तिथले केस समोरून गोळा करायचे आहेत, म्हणजे उचलून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या हाताने पकडायचे आहेत. दोन्ही साईडच्या आयब्रो पॉईंटवरचे जे केस आपण हाताने पकडतो तर ते पकडून पाठीमागे गेल्यानंतर आपल्याला एका रबर बँडने हे केस सिक्युअर करायचे आहे. आता तुम्ही ते पफ हेअरस्टाईल सुद्धा करू शकता. ज्या मैत्रिणींना पफ हेअरस्टाईल आवडतात तर तुम्ही पफ सुद्धा समोरून करू शकता. त्यानंतर हे सर्व केस आहेत ते आपल्याला एका रबर बँडने सिक्युअर करायचे. त्यानंतर त्याच्या बाजूचे जे केस आहे दोन्ही पार्टिशनमधले ते सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने गोळा करायचे आहेत आणि दुसऱ्या एका रबर बँडने सिक्युअर करायचे आहेत. आता रबर बँड वापरताना शक्यतो खूप मोठे जाडसर असे वापरू नका. छोटे रबर बँड वापरा ज्यामध्ये तुमच्या केस खूप खुलून दिसतील आणि रबर बँडमुळे ते खूपच हेवी आहेत असं वाटणार नाही. दुसऱ्या एका रबर बँडने हे सर्व केस मी आता सिक्युअर करून घेतले आणि तुम्हाला इथे करायचे आहे एक सुंदर अशी स्टेप जी खूप इझी आहे आणि तुम्ही अर्ध्या मिनिटामध्ये ही हेअरस्टाईल करू शकता. तुम्हाला काय करायचं आहे, जो आपण सेकंड रबर बँड बांधला होता दुसरा, तर त्या रबर बँड थोडंसं लूज करायचं आहे आणि त्यानंतर तो तिथे ट्विस्ट करायचा आहे. म्हणजे आपल्याला थोडंसं असं रोल करायचं आहे, ट्विस्ट करायचं आहे आणि 1 नंबरचा बांधलेला रबर बँड आहे तो त्याच्यामधून काढून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये अगदी व्यवस्थित समजू शकला असाल आणि त्यानंतर तुमच्या हेअरस्टाईलचा असा लुक तयार होतो. तर बघा तुम्ही पाठीमागून बघाल हेअरस्टाईल अगदी सुंदर उत्तम प्रकारे झालेली आहे आणि थोडंसं चेंज नवीन काहीतरी ही हेअरस्टाईल तुम्हाला लुक देत असते. आता बघूयात हेअरस्टाईल नंबर 3. इतर 2 हेअरस्टाईलप्रमाणे ही सुद्धा खूप कमी वेळामध्ये होणारी आणि करायला तितकी सोपी असणारी हेअरस्टाईल आहे. यासाठी तुम्हाला सर्व केस आहे ते समोरचे गोळा करून घ्यायचे आहेत आणि पाठीमागे हे केस सिक्युअर करायचे आहेत. इथे आपण जे सिरम वापरलं होतं त्यामुळे आपले फ्रीझी केस किंवा अनमॅनेजेबल केस आहे, छोटे छोटे केस आहे ते बाहेर निघत नाहीत, त्यामुळे आपल्या हेअरस्टाईल खूप प्रोफेशनल दिसतात. पाठीमागे हे सर्व केस आहेत ते आपल्याला एका रबर बँडने सिक्युअर करायचे आहेत. आता जर तुमचे केस पातळ असतील किंवा तुम्ही रबर बँड व्यवस्थित लावला नसेल तर काही वेळानंतर ही हेअरस्टाईल लूज व्हायला लागते आणि खूप आपला विचित्र लुक यायला लागतो. त्याऐवजी तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे पातळ केस सुद्धा तुम्हाला जाडसर दाखवायचे असतील तर तुम्हाला या पोनीचे 2 पार्टिशन करायचे आहेत. वरच्या दिशेला थोडंसं जास्त केस घेऊन जायचं आणि तिथे एक छोटासा क्लचर लावून घ्यायचा आहे.
मोठा क्लचर केसामधून बाहेर दिसतो आणि ज्या मैत्रिणींचे पातळ केस आहेत त्यांच्यासाठी हे एक बेस्ट ऑप्शन आहे. आणि पाठीमागचा लुक तुम्ही बघाल अगदी बाउन्सी व्यवस्थित दिसतो. तर मैत्रिणींना या होत्या 3 हेअरस्टाईल. यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त कोणती आवडली कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.